नाही, खरं तर या हल्ल्याचा आम्ही निषेधच केलेला आहे आणि मी ट्विट करून सुद्धा या हल्ल्याचा तीव्र स्वरूपामध्ये निषेध केलेला आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता. खरं म्हणजे संभाजी ब्रिगेडमध्ये संभाजी हे नाव आलं यावरून हे जे काही त्यांनी प्रकार घडवला, मग या काटेनी यापूर्वी सिद्धमच्या संदर्भात, यापूर्वी त्यांनी सोलापूरकर आणि पुन्हा तो आमच्या नागपूरचा कोरटकर यांनी एवढा महाराजांचा अपमान केला. त्यावेळेस यांनी तिथे का विरोध दर्शवला नाही आणि त्या पलीकडे जाऊन मनोहर भिडेचं नाव संभाजी ठेवलेलं आहे महाराजांचं, तिथे याची का हिंमत झाली नाही? त्यांना का गुरु मानतो? तो गुरु मानावं न मानावं ज्यांचा त्यांचा प्रश्न. परंतु हा जो हल्ला झाला हा पूर्वनियोजित आणि पुरोगामी विचारावर झालेला हा हल्ला आहे असा मी मानतो. याचा आम्ही निषेध करत असताना त्याची पार्श्वभूमी काटेची हे गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. त्याच्यावर पिस्तूल बाळगल्याचा, सगळ्या चुलत भावाचा खून केल्याचा, अशा प्रकारचे गंभीर आरोप असलेला हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हा व्यक्ती आहे. आणि अशा व्यक्तींनी जीवघेणा हल्ला करावा, हातात पिस्तूल आहे असे सांगितलं जातं, गाडीत ओढून खाली पाडलंय म्हणजे त्यांना खूनच करायचा प्रयत्न होता. अशावर कठोर कारवाई झाली पाहिजेत. या पाठीमागं कोणी उभं राहता कामा नये. तो कुठल्या विचाराचा आहे किंवा कुठल्या पक्षाचा आहे, कुणाच्या जवळचा आहे, याची अजिबात कोणीही त्याला पाठीशी घालण्याची हिंमत करू नये. आणि हा विषय आम्ही स्थगन पण मी दिलेला आहे. त्यावेळेसचा विषय आम्ही त्यावेळेस मांडू. पण एक नक्की आहे की काही पिलावळं अशी तयार झाली की स्वतः महाराजांचा अवमान करणारी आहेत, करत आहेत, त्यावेळेस हे ब्रक काढत नाहीत. आणि त्याला फार मोठा, मी काही चॅनलवर पाहिलं की हा फार मोठा सामाजिक कार्यकर्ता आहे असं दाखवलं गेलं, पण त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी कुणी दाखवली नाही. मुद्दाम आणि अशा लोकांचाच भरणा किंवा त्याला पदं भारतीय जनता पक्षात का दिली जातात अशा व्यक्तींना? एकीकडे आमचा स्वच्छ कारभार सांगायचा, एकीकडे आम्ही कुठल्याही अशा हिंसक प्रवृत्तीला थारा देत नाही असं बोलायचं, आणि तिसरीकडे मात्र या प्रवृत्तीला पक्षात सामावून घ्यायचं. ही दुपट्टी भूमिका भारतीय जनता पक्षाची दिसते आहे. त्यांना ज्या ठिकाणी नेमल्या गेलं, माझं स्पष्ट सरकारकडे मागणी आहे, त्यावर कठोर शिक्षा व्हावी आणि खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा त्या ठिकाणी झाला पाहिजेत, गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशा प्रकारची आम्ही मागणी करू. माझा मुद्दा असा यार की संभाजी ब्रिगेड बोलणं किंवा छत्रपती संभाजी बोलणं याच्यावरून खरंच महाराष्ट्रात राजकारण करायची गरज आहे? नाही, हे मी सांगितलं आहे की यामागे बोलवते धनी वेगळे आहे, हे सगळं प्लॅनिंग करणारे वेगळे आहे. आणि असे मोहरे, क्रिमिनल गुन्हेगारी प्रवृत्तीचे मोहरे पोचले जातात आणि त्यांच्या करवी अशा प्रकारच्या घटना घडवल्या जातात. हा आमचा थेट आरोप आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.